हॅलो. हा बोला दादा. जय शिवराय. नमस्कार सर. हा नमस्कार. सर, आता इथून मोरी हवामान अंदाज कसा राहील बरं? नक्कीच. आज देखील नांदेड सारख्या ठिकाणी वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे आणि प्रामुख्याने सोलापूर, सांगलीमध्ये, बीडमध्ये ढगाळलेली परिस्थिती. कलबुर्गी साईडकडनं वातावरण नांदेडकडे सरकू हम्म. शकतं. तिकडे पाऊस आजही आहे. उद्या सुद्धा वातावरण याच नांदेड क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह असणार आहे. वातावरणाचे जे काही प्रभाव आहेत महाराष्ट्रामध्ये अजून 2-4 दिवस जास्त प्रमाणे आहे. हम्म. नांदेडला उद्या धर्माबाद असेल, लातूरचा दक्षिण भाग असेल, इकडे चंद्रपूर जिल्हा असेल, तिकडे पाऊस आहे. खरं तर हा पाऊस तेलंगणा मार्गे असल्यामुळे ह्या भागांना एक दोन ठिकाणी 18-19 पर्यंत दणके देत राहील. आणि हम्म. त्यानंतर 18-19-20च्या काळामध्ये पाऊस महाराष्ट्राच्या ज्या काही आपण भागांची नाव घेतली गुरुवारपासून हम्म. नांदेड परिसर, परभणी, इकडे अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागांचा समावेश आहे. नंतर इकडे अहिल्यानगर, नाशिक क्षेत्रात काही मोजक्या ठिकाणी, सांगलीमध्ये, बीडमध्ये, जालन्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, धुळ्यामध्ये सुद्धा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक लेवलला हा पाऊस होऊ शकतो. फक्त याच्यामध्ये काय आहे, सगळ्यांना तेच सांगितले आणि पुन्हा एकदा सांगतोय की हम्म. याची इन्सेंटिव्ह जी आहे ती 65% शेतकऱ्यांना त्रास देणारी नाहीये. 35% भागांना वारं, शितोडे वगैरे गारपीट अशा गोष्टी होणाऱ्या आहेत. त्यामुळे जास्त सगळ्यांना आभाळ सगळ्यांना येईल असं नाही की आभाळ फक्त या 35% भागात येईल. आभाळ सगळ्यांना येईल. पण जी पडण्याची क्षमता आहे, जिथे अवकाळी सदृश्य परिस्थिती होण्याची क्षमता जी आहे ही फक्त 35% एवढीच आहे. हम्म. त्यामुळे ज्या वातावरणाच्या मेसेजमुळे, ज्या वातावरणाच्या व्हिडिओमुळे जो महाराष्ट्रातला असंख्य शेतकरी घाबरलेला आहे की आता आपलं पीक जर आपण 18 तारखेच्या किंवा 19 तारखेच्या आत नाही काढलं तर ते जाईलच का, ते या भ्रमात राहू नका. हे किरकोळ अपवाद आहेत. पण महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात धक्का लागेल अशी परिस्थिती नाही. आता इन्सेंटिव्हच्या बाबतीत जर विचार केला आपण, मग कुठे कुठे व्याप्ती जास्त आहे? सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी, इकडे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, बीड जिल्हा, सांगलीमध्ये काही ठिकाणी असे काही भाग आहेत तिथे व्याप्तीचं प्रमाण जास्त आहे. जेही 35 ते 40च्या आसपास आहे. 60% शेतकऱ्यांना त्रास नाही. आणि अवदर स्टेट जे आहेत, नागपूर, नाशिक क्षेत्र आहे, जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, हा व्याप्तीचा विषय इथे कमी येतोय. हम्म. हम्म. हा सर, हे किती तारखेपर्यंत पाऊस राहील? हा पाऊस एकंदरीत पाहिला आपण तर वाऱ्याच्या तीव्रतेमध्ये एखादा दिवस लांबू शकतो. 21 तारखेपर्यंत हे वातावरण राज्यामध्ये खराब आहे. हा. आणि 20 हम्म. तारखेच्या नंतर सर कोल्ड राहील का वातावरण? कोरडं म्हणून नाही राहणार, आंदूक ढगाळलेलं. परत विशेषतः अधूनमधून हलक्या सरी सुद्धा आपल्या पूर्व भागामध्ये गडचिरोली साईडला होणं. बाकी महाराष्ट्राला ते कमी होऊन जाईल. आणि एक विशेषतः तुमच्या रेकॉर्डिंगच्या व्हिडिओच्या हेडलाईनवर टाका. हम्म. परत मार्चच्या शेवटी सुद्धा 28-29-1च्या दरम्यान सुद्धा वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. 29च्या आसपास मध्ये. तर त्या देखील वातावरणाची पहिल्यांदाच तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतोय. त्या हम्म. वातावरणाबरोबर ते वातावरण सुद्धा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. हम्म. 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 पण त्याच्यामध्ये अजून गॅप पडणार काही काही भागांचा, त्यामध्ये नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये आपण ते घेऊयात. हम्म. 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 हा सर, आता बऱ्याच आमच्या तालुक्यामधल्या कमिटीज होत्या की मालगाव तालुक्यामध्ये, हम्म. इथं कसा पाऊस राहील आज उद्या? माजलगावला सुद्धा वातावरणाची जी काही ऍक्टिव्हिटी आहे, आता उद्यापासून ढगाळलेली परिस्थिती तयार होणार आणि 18-19-20ला पाऊस असणार हे देखील सांगितलेलं तुम्हाला पहिलेच. हम्म. 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 ठीक आहे. धन्यवाद सर, माहिती दिल्याबद्दल. नक्की, धन्यवाद.